हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन यावर आपण काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. तर बघूया. प्रश्न क्रमांक 117. आंतरसांस्कृतिक अभ्यास हे टिंबटिंबाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक अ व्यष्टी अभ्यास, पर्याय क्रमांक ब तौलनिक अभ्यास, पर्याय क्रमांक क प्रायोगिक अभ्यास, पर्याय क्रमांक ड तिर्यक छेदात्मक अभ्यास. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तौलनिक अभ्यास. प्रश्न क्रमांक 118. संशोधनाशी संबंधित इतर माहिती समर्थनार्थ पुरावे टिंबटिंबामध्ये जोडतात. पर्याय क्रमांक अ मुख्य गाभा, पर्याय क्रमांक ब प्रस्तावना, पर्याय क्रमांक क संलग्न पत्र, पर्याय क्रमांक ड घोषवारा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क संलग्न पत्र. प्रश्न क्रमांक 119. पूर्ण निर्देशन पद्धती म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ निर्देशन निवडीची पद्धत होय, पर्याय क्रमांक ब समग्र अनुसंधानच होय, पर्याय क्रमांक क सामग्री संग्रहाचा प्रकार होय, पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 120. एक संशोधन पत्र, पर्याय क्रमांक अ एखाद्या विषयावरील माहितीचे संकलन असते, पर्याय क्रमांक ब लेखकाने मांडलेले मूळ संशोधन समाविष्ट असते, पर्याय क्रमांक क तज्ज्ञांनी परीक्षण केलेले मूळ संशोधन अथवा इतरांच्या संशोधनाचे मूल्यांकन असते, पर्याय क्रमांक ड एकापेक्षा अधिक जर्नलमध्ये प्रकाशित केले जाऊ शकते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क तज्ज्ञांनी परीक्षण केलेले मूळ संशोधन अथवा इतरांच्या संशोधनाचे मूल्यांकन असते, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 121. नगरपालिकेच्या एक प्रभागामधील मतदारांच्या अध्ययनासाठी टिंबटिंब पद्धत उपयुक्त ठरेल. पर्याय क्रमांक अ सहविचार निर्देशन पद्धती, पर्याय क्रमांक ब पूर्ण निर्देशन पद्धती, पर्याय क्रमांक क मिश्रित निर्देशन पद्धती, पर्याय क्रमांक ड न्यायदर्शन सारणी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पूर्ण निर्देशन पद्धती. प्रश्न क्रमांक 122. भारतामधील दारिद्र्य रेषेखालील जनगणनेच्या समस्यावरील संशोधनासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरेल. पर्याय क्रमांक अ समग्र अनुसंधान, पर्याय क्रमांक ब पूर्ण निर्देशन, पर्याय क्रमांक क दैव निर्देशन, पर्याय क्रमांक ड सहविचार निर्देशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सहविचार निर्देशन. प्रश्न क्रमांक 123. डोळे बंद करून न्यायदर्शनाची निवड करणे, ड्रम फिरवून किंवा लॉटरी पद्धतीने न्यायदर्शनाची निवड करणे हे टिंबटिंब पद्धतीमध्ये केले जाते. पर्याय क्रमांक अ दैव निर्देशन, पर्याय क्रमांक ब सहविचार निर्देशन, पर्याय क्रमांक क पूर्ण निर्देशन, पर्याय क्रमांक ड मिश्रित निर्देशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दैव निर्देशन. प्रश्न क्रमांक 124. खालील दोन विधाने दिली आहे. विधान 1. दिलेल्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी कृती संशोधनाचा वापर प्रामुख्याने व्यावसायिकांकडून केला जातो. पर्याय क्रमांक विधान 2. उपयोजित संशोधन हे आधीपासून स्थापित केलेल्या तत्त्वाच्या लागू क्षमतेचा शोध घेण्यासाठी निर्देशित केले जाते. पर्याय क्रमांक अ विधान 1 व विधान 2 बरोबर आहे, पर्याय ब विधान 1 व विधान 2 दोन्ही चुकीचे आहे, पर्याय क विधान 1 बरोबर आहे पण विधान 2 चुकीचे आहे, पर्याय ड विधान 1 चुकीचे आहे पण विधान 2 बरोबर आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विधान 1 व विधान 2 दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 125. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल हा वाक्यांश टिंबटिंबाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक अ संक्षिप्तता, पर्याय क्रमांक ब परिवलित शैली, पर्याय क्रमांक क शब्दाडंबर, पर्याय क्रमांक ड समानार्थकता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड समानार्थकता. प्रश्न क्रमांक 126. टिंबटिंब पद्धतीमध्ये सहविचार पद्धत व दैव प्रणव पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. पर्याय क्रमांक अ लॉटरी पद्धती, पर्याय क्रमांक ब न्यायदर्शन,
सारणी पर्याय क्रमांक क मिश्रित निर्देशन, पर्याय क्रमांक ड पूर्ण निर्देशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क मिश्रित निर्देशन. प्रश्न क्रमांक 127. संख्याशास्त्रीय आराखड्यामध्ये टिंबटिंब ही माहिती दिली जात नाही. पर्याय क्रमांक अ तथ्य विश्लेषणाबाबत, पर्याय क्रमांक ब संशोधन निष्कर्षाबाबत, पर्याय क्रमांक क तथ्य वर्गीकरणाबाबत, पर्याय क्रमांक ड प्रयोगात्मक आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संशोधन निष्कर्षाबाबत. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 128. कार्यकारी परिकल्पना टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक अ एखादा तर्काकरता सिद्ध परिकल्पना, पर्याय क्रमांक ब परीक्षण अपेक्षित नसणारी, पर्याय क्रमांक क पुढील संशोधनासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारलेली परिकल्पना, पर्याय क्रमांक ड एक वैज्ञानिक सिद्धांत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पुढील संशोधनासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारलेली परिकल्पना. प्रश्न क्रमांक 129. संशोधन लेख रिसर्च पेपर टिंबटिंबावर आधारित असतो. पर्याय क्रमांक अ प्राथमिक माहिती, पर्याय क्रमांक ब दुय्यम माहिती, पर्याय क्रमांक 3 वर्णनात्मक माहिती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1 आणि 2 प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती. प्रश्न क्रमांक 130. खाली दिलेल्या पर्यायांपैकी दुय्यम स्रोत दाखविणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक अ आत्मचरित्र, पर्याय क्रमांक ब प्रत्यक्ष निरीक्षण, पर्याय क्रमांक क मुलाखत, पर्याय क्रमांक ड प्रश्नावली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक आत्मचरित्र. प्रश्न क्रमांक 131. संशोधकाला आपला विषय मर्यादित करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे, पर्याय क्रमांक अ त्याला आपले संशोधन लवकर संपवता येते, पर्याय क्रमांक ब तो आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करू शकतो, पर्याय क्रमांक इतर संशोधक त्या विषयाशी संबंधित इतर विषय घेऊ शकतात, पर्याय क्रमांक ड त्याचा प्रबंध फार मोठा होत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तो आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करू शकतो.